स्ट्राईकला सूरज पाटील आणि नॉन स्ट्राईकला चेतन पाटील आणि पहिलं षटक प्रगतीपथावर अमोल आणि हा पहिला चेंडू येस अप्रतिम डिलिव्हरी जबरदस्त मारा मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग पहिला चेंडू डॉट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप उल्लेश नाकवा यांचा मात्र संघ अतिशय फॉर्म मध्ये आहे तब्बल 2 सामने जिंकलेले आहेत तर लगातार 3 षटकांना मारले आमचे सूरज मोहिते फ्रॉम सासवणे आणि हा यस पहिला चेंडू पुन्हा एकदा स्वीप केलाय चेंडू गेला डिफाईन लागला आणि ह्या मिळतील 4 धावा यस ₹100 कैश प्राइज क्या बात है 1500 क्या बात है 3 छक्के आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त ऑन ड्राईव्ह चेंडू जाईल सीमा रेषे बाहेर चांगलं टायमिंग सरळ 2 चौकार बघा चौकाला किंमत नाही पण छक्क्यानं किंमत नका बाजू प्लीज या सूरज याच्यासाठी सूरज टू सूरज बघा ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी येस अमोल राईट आर्म राऊंड द विकेट धाव संख्या 8 वर तो येस आउटसाइड द स्टंप पुन्हा एक धाव मिळेल चिकी सिंगल चेंडूला शॉर्ट बॅकवर्स केला धाव संख्या झाली 9 वर बिन बाद 9 सूरज याच्याने जर सरळ 3 षटकांना मारले तर आमचे सासवणे गावचे सूरज मोहिते क्रिकेटचे कट्टर समर्थक आणि आमचे कट्टर समर्थक क्रिकेटचा भयंकर वेळ बघा स्वतःचा धंदा सोडून देखील इकडे आलेले आहेत आणि येतात ते हो येस पुन्हा एकदा आक्रमण हो प्लेसमेंट बघा काय ताकद आहे कलात्मक तंत्रशुद्ध फटका पहिल्यांदा आक्रमण नंतर फक्त टेक्निकचा वापर केला आणि अतिशय क्लास कव्हर ड्राईव्ह ग्लोरियस स्ट्रोक संघाची धावसंख्या 13 वर हो येस पुन्हा एकदा स्वीप केलाय आणि हा आणखी एक चौकार येस बाउंड्री धावसंख्या 17 वर पहिल्या षटकात केलेले कत्तल पिटाई काउंटर अटॅक फ्रॉम बॅट्समन दोन्ही संघाचा बघूया दोन्ही जोडीचा धुमाकूळ यांच्याकडून आमच्याकडे ₹500 कॅश प्राइज धन्यवाद मंडळ आभारी उल्लेश नाकवा आणि त्यांचे बंधू त्याने ₹1000 दिलेत उल्लेशजी नाकवा धन्यवाद देतो बघूया आपला संघ अजूनही दस्तक देतोय आणि तुमचा संघ नक्कीच फायनलमध्ये जाणार आम्हाला आत्मविश्वास संघाची धावसंख्या 17 वर 17 काही दमदार बॅटिंग मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॅटिंग बॉलिंग मार्क तयार अजूनही बॉल बाकी आहेत आणि षटक संपले 6 चेंडूमध्ये 17 धावांची लयलूट धावांची गंगाजली धावांची गटार गंगा विश्वासक मारा आणि बॉलिंग मार्क तयार नवीन गोलंदाज प्रज्वल ठाकूर ना प्रज्वल ठाकूर पहिला चेंडू तयार प्रज्वल ठाकूर आणि हा पहिला ओहो ग्रेट कॅच शॉर्ट कव्हरला अफलातून छेल उर्फी चेंडू होता आणि हा पहिला दमदार बघूया आणि पहिला धक्का डीजे हुसेन नवीन फलंदाज हुसेन तयार हुसेन टाकी
टाकी आहे का बालदी आहे आम्हाला माहिती नाही. चला पहिला धक्का, पहिल्या फेकेचं बदन, पहिला गडी घरत, पहिला हादरा, पहिल्या फेकेचं बदन. धावसंख्या 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. प्रज्वल ठाकूर बॉलिंग मार्क दया संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पदावर. बघा मोठे मोठे प्लेयर असून संघ पराभूत होतो या अलिबागकरांनी दाखवून दिलंय. लेफ्ट आर्म ओहो द विकेट आणि ह्या दिशाहीन चेंडू भरकटलाय. खराब मारा, दिशाहीन मारा. एक धावेचा निर्वाळा, धावा समर्थन, एक धावेचा प्रतिपादन. संघाचा टोटल स्कोर झालाय 18. एक बाद 18 वर एक बाद. हो येस कलात्मक फलके हाताने पुश केलाय, स्टेअर केलाय. चेंडू जाईल आणि ह्या मिळते जाहीर घोषित. 2 धावा मिळते. संघाची धावसंख्या झाली 20 वर. धावसंख्या फैलावली, धावसंख्या हृदयंगत वर्धमान गतिमान. टोटल स्कोर इज 20. एक बाद 20. हो येस घेण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जाईल. अजूनही 2 धावा मिळतील. धावसंख्या 24 22. 2वर 2. दोरीवर दोरी. 22. 22 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि हा येस खरा पटका चेंडू हवेमध्ये परंतु जाई नो मॅच लँड मध्ये. शॉट फाईन लेगला आणि एक धाव मिळते. संघाची धावसंख्या झाली 23. 2वर 3. उल्लेश नाकवा अतिशय जबरदस्त युवा उद्योजक. अलिबाग तालुक्यातील दानशूर व्यक्तिमत्व, अतिशय चांगली पर्सनॅलिटी. आणि बघूया अजूनही मेहनत करतात बिचारे, कारण मेहनतीशिवाय कुठलंही फल प्राप्त होऊ नयेत. आणि ह्या यस स्विच करण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू जाईल रिफाईन लेगला आणि मिळते 4 धावा. टोटल स्कोर इज 27. सत्तावीस. 2वर 7. आणि ह्या पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट आणि ह्या चेंडू असेल हवेमध्ये आणि झेल झाला ड्रॉप आणि मिळते 4 धावा. डीपीएस पॉइंटला झेलही गेला आणि चौकार गेला म्हणजे गाडीही गेलं आणि ब्रह्मचर्यही गेलं. सामना होईल. या सामन्याला विजेता संघ आणि दुसरा संघ आहे तो थलचे 7 प्लेयर आणि आमचे 4 प्लेयर इतरत्र आणि आमचा संघ केलाय उल्लेश नाकवा याने हा संघ बांधलाय. याच्यातला सामना म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट. लोहा लोहे को काटता है. चला बॉलिंग मार्क होता यार. षटक क्रमांक 3 प्रगती पदावर. कुणाल लेफ्ट आर्म महोदय विकेट. पुन्हा एकदा स्टेअर केलाय. बॅटची लिडिंग एज. आणखीन 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या 33. 3वर 3. 1 बाद 33. दमदार धावसंख्या 2 बाद 1 बाद 33 ना रे. 33 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अजून बरेच बॉल बाकी आहेत. जर अबोव पेरनास गेले तर नक्कीच डोकेदुखी ठरेल. हो येस क्लास कव्हर ड्राईव्ह
जबरदस्त टायमिंग, काय चाबूक शॉट, जबरदस्त चपराक, डेपेक्षा चेंडू बरा झालाय. कलात्मक तंत्रशुद्ध फटका, मॅग्निफिशियंट ड्राईव्ह थ्रू द एक्स्ट्रा कव्हर, 4 रन्स. टोटल स्कोर झालाय तब्बल 37. धावांची मसानवर धावांची बरकत 37. आणि हा येस पुन्हा एकदा काही गरज नाही. आउटसाइड ॲब्स्टम होता, वास्तव बॅकफुटला गेला असता, जरी पंच केला असता तरी एक धाव, परंतु ही उलटी चाल. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर बॉलिंग मार्क व तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो यस, खूप केलाय. काय टायमिंग बघा. 6 रन. दमदार स्ट्रोक हुसेन. टोटल स्कोर इज 43. 4 वर 3. सूरज टू हुसेन. कुणाल. हो येस, पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा, पण तो बॅटच्या रडारमध्ये चेंडू आले नाही. चांगलं कमबॅक, चांगलं पुनरागमन. गेल्या डॉट बॉल अजूनही बॉल बाकी आहेत. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम कुणाल. संघाची धावसंख्या 43. चांगली धावसंख्या आहे. आणि हा येस कॅच झालाय. चेंडू गेला थर्ड स्लिपला, फ्लाइंग स्लिप. आणखीन एक धक्का बसेल, बॅट्समन गेलाय आणि फलंदाज हुसेन बॅक टू द डग आउट. राहिलं शेवटचं अंतिम आखेचं निर्वाणीचं स्लॉग ओव्हर. तर हुसेन याच्याकडून हुसेन 100 रुपयाचं कॅश प्राईज. शुभम कोण? हडके. येस, 100 रुपयाचं कॅश प्राईज. हुसेन भाई तुम्ही नंतर 100 रुपयाचं कॅश प्राईज घेऊन जा प्लीज. आणि शेवटचा गोलंदाज, शेवटचा अंतिम आखेचा निर्वाणीचा फायनल स्लॉग ओव्हर. कोण रे बॉलर? ओमकार पाटील. अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, हाणामारीचं गरमागरमीचं कुटाकुटीचं षटक. 6 मध्ये बघूया धावा किती. संघाची धावसंख्या 18 चेंडू 43 धावा. कमाल धावसंख्या, अधिकतम उदंड, व्यापक, अपरिमित धावसंख्या. पहिला चेंडू ओमकार पाटील आणि हा पहिला चेंडू ऑनसाईडला चेंडू गेला. या ठिकाणी मिडवे घेतला आणि मिळेल फक्त एक धाव. संघाची धावसंख्या झाली 44. 4 वर 4. 4. आणि नवीन फलंदाज परेश ठाकूर. आणि हा येस पहिला शॉर्ट पिच चेंडू अकुंठा ऑफचा बॉल लेगला नेलाय. आणि चेंडूवर आक्रमण. 4 बॉल बाकी आहेत. आणि हा आणखीन एक तडाखा आणि हा 6 धावांसाठी. काय बॅटिंग. संघाची धावसंख्या 56. अजूनही बॉल बाकी आहेत 3 आणि परेश ठाकूर
पुन्हा एकदा जबरदस्त आक्रमक मूडमध्ये ओमकार पाटील आणि हा आणखीन 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 गेलाय कावकराच्या डोक्यावरून आणि हा सरळ हॅट्रिक षटकारची तिकडी. धावसंख्या झाली 62 आजच्या दिवसातली ही सर्वात विक्रमी धावसंख्या. बरोबर आहे, आता एवढा कोणी स्कोर नाही केला. 62 अजूनही बॉल बाकी आहे. 2 बॉल 2 बॉल. काय परेश ठाकूर बॅटिंग करतोय, दमदार फलंदाजी. 3 चेंडूमध्ये 3 षटकार. आसमानी टोले, आदिवासी फटका. आणि हा येस आणखीन एक ब्लास्ट. तुम्ही हात फक्त आता वरती ठेवा, खाली करू नका प्लीज. वरती ठेवा हात. राहिला बॉल शेवटचा. तब्बल 4 षटकार. परेश ठाकूर याच्यासाठी काहीतरी आले वाटतं. पोरगा आले म्हणजे काहीतरी आलंय. ये देखो 5वा षटकार. आणि इकडे साखरला आहे इथं बघा, आजूबाजूला थोडे मैदान सपाट आहे. कुठल्याही कॉटेज मध्ये घुसा. चला, हे 500 रुपये मंगलमूर्ती संघाचे पॅकर फॉर बॅट्समन परेश ठाकूर. काय वादली फलंदाजी केली. संघाचा टोटल स्कोर 68 ना रे. किती 68 74. अरे बाबा बाबा 75 धावांची गरज म्हणजे 19 चौक 76. बॉस फायटर म्हणजे 1000 रुपयाचे कॅश प्राइज. क्या बात आहे. परेश ठाकूर षटकार सम्राट, छक्का सम्राट. षटका नाही छक्का म्हणा, छक्का सम्राट. येस, कमलाकर पाटील यांच्या आयवा झेल घेतला. 200 रुपयाचे कॅश प्राइज. आयवा झेल आणि पैसे पाठवा मंगलमूर्ती वाले. एवढी भारी बॅटिंग केली. टोटल स्कोर झालाय तब्बल 74 आणि 75 धावांची गरज म्हणजे 19 चौक 76. तुम्हाला मात्र आता कारलेवाले, कोणाचं कारलेच आहे ना, महावीर कारले, तुम्हाला आता अटॅक करावा लागेल. ठोकावं लागेल. पुढून ठोका, मागून ठोका, उशी ठोका, पण ठोका. ठोका म्हणजे षटकार चौकार मारा. चला, पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन. 75 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी निर्धार 24 चेंडूमध्ये. परेश ठाकूर तुमचे 1000 रुपये. आमचे हुसेन यांचे 100 रुपये. चला, पहिली जोडी. कोण कोण रे. बॉलर चेतन पाटील आणि सलामीची जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन, पदार्पण. पहिली कॉकटेल जोडी. कोण आहे रे बॅट्समन. राहुल आणि अमोल खरत. या धावा चेस करणं म्हणजे हत्तीला चड्डी घालण्यासारखं आहे. अतिशय कठीण आव्हान. चला, स्पीडअप करा प्लीज. याच्यानंतर थलवाले सावध राहा प्लीज. केतन म्हात्रे, कारण तुमच्यातला हा विनर संघ पहिल्या फेरीतील म्हणजे दुसरा सामना म्हणजे क्वार्टर फायनल, उपांत्यपूर्व म्हणजे उपांत्य फेरीची लढत. क्वार्टर फायनल पहिल्या दिवशी क्वालिफाय झालेला संघ आहे नागाव. दुसऱ्या दिवशी खानाव, NCC खानाव,
NSC कानावतर संघाने विनंती करतो प्लीज आयोजकांना की त्यांना कॉल करून बोलवा इथं प्लीज. आलेत ना सगळे आलेत. NSC खानाव आणि नागाव. चला षटक क्रमांक पहिलं प्रगतीपदार बॉलिंग मार्क वर तयार. संघाचा पहिला मीडियम पेसर 75 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न निकराचे प्रयत्न भगीरथी प्रयत्न. आणि बॉलर चेतन राहुल डावखुरी हाताचा फलंदाज उजव्या हाताचा गोलंदाज असे हे चकमक एअर चुरस कॉम्बिनेशन. आणि हा पहिला चेंडू अतिशय खराब दूषित मारा. पहिली धाव एक्स्ट्रा वामांतर धावसंख्या बिनबाद 1. आणि ह्या 50 सलग दुसरा चेंडू वाईट. बाबा बॉलिंग चांगली कर. एवढ्या धावा आहेत. बापाचा पैसा बँकेत असला म्हणून काय ते करायचं नाही बरोबर की नाही. धावा देऊन असं वागू नको प्लीज. इन्व्हेस्टमेंट जास्त आहे तुमची आम्हाला माहिती आहे परंतु हा मात्र चांगला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. धावसंख्या आफ्टर 1 डिलिव्हरी टोटल स्कोर इज 2. नाही बरोबर आहे ना. मॅच कधीही टर्न होऊ शकते. ओ ग्रेट डिलिव्हरी. ग्रेट डिलिव्हरी. 2 चेंडू झाले आहेत. धावसंख्या बिनबाद 2. 2 फॉर नन. 19 धावांची गरज प्रति षटका माग. आणि हा यस उलटा चेंडू केला आक्रमण. आणि हा पहिला दमदार 6 रन छक्का. जबरदस्त टायमिंग मॅग्निफिशियंट स्ट्रोक्स फ्रॉम बॅट्समन राहुल. आणि ह्या पहिला चेंडू पुन्हा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह चेंडू झाली सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी. पहिल्यांदा ऑन ड्राईव्ह नंतर मात्र कव्हर ड्राईव्ह. संघाचा टोटल स्कोर झाला आहे. हवेच्या विरोधात तुम्ही खेळू नका प्लीज. हवेच्या प्रवाहात. आणि हा ये शॉट पिच नॉकआउट डाब्याचा आणखी एक चौकार. ग्रेट शॉट. ओ हो ग्रेट फिल्डिंग परंतु चौकार आहे का. तर मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या किती. ओनली 1 रन सेट्स. टोटल स्कोर इज धावा किती 2 की 1. धावसंख्या 13 वर. आणि ह्या षटक क्रमांक पहिलं संपुष्टात. पहिल्या षटकात धावाले 13. मित्रांनो तुमच्याकडे जर गार्ड नसतील ना गार्ड तर सरळ खोबऱ्याच्या वाट्या लावून या. नाही फायदा सांगतो तुम्हाला. काय मॅच संपली खोबरं धुवायचं मिक्सरला टाकायचं लगे मटणामध्ये वापरायला काय माहीत. तर खोबऱ्याच्या वाटेमध्ये सामान कसं सुरक्षित राहील बघा. खोबऱ्याची वाटी एक वेळ ब्लेड तुटेल मिक्सरची बरोबर की नाही. जास्त त्रास आहे खोबऱ्याच्या वाटेवर वाटी चढवा. आणि खोबरं स्वस्त आहे गार्डपेक्षा. एक वेळ गार्ड तुटल पण खोबऱ्याची वाटी तुटणार नाही. येताना एक खोबरं 1 किलो घेऊन ये बरोबर. चला बॉलिंग मार्क वर तयार. नवीन गोलंदाज सूरज. धावसंख्या पहिल्या षटकात 13 धावा म्हणजे टार्गेट माझे 19. बऱ्यापैकी सुरुवात आहे. चला लॉंग ऑफ डेबेश एक्स्ट्रा कव्हर. एक शॉर्ट कव्हर. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग. आणि ह्या येस पुन्हा एकदा सॉफ्ट डिसमिसल. हवेमध्ये झेल आणि फॉलो थ्रो मध्ये गॅदर केल आणि फलंदाज बाद झालाय तो.
17 बॉलमध्ये पाहिजे 62. चला स्पीडअप करा प्लीज, दोन्ही संघाला विनंती असेल. ओ येस आउटसाइड द ॲपस्टम्प पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी. सबमरीन बॉल आरमार डॉट डिलिव्हरी. उर्वरित चेंडू 16 आणि धावा पाहिजे 62. 16 चेंडूमध्ये 62 म्हणजे 16 चौक 64. प्रत्येक चेंडूला चौका टोकावा लागेल. आणि हा येस अगेन 15 चेंडूमध्ये 62. 15 चौक 60. बॅट्समन अमोल काय गोलंदाजी राईट आर्म होते विकेट. आणि हा येस पुन्हा एकदा कशी बशी जेमतेम एक धाव चेंडू गेले लेग स्लिपला. आणि 14 मध्ये बॉल पाहिजे 61 धावांची गरज. काय गोलंदाजी केली या गोलंदाजानं. बॉल राहिले 14 आणि धावा पाहिजे 61. आणि हा यस पुन्हा लॉफ्ट केला चेंडू हवेमध्ये. ओहो ग्रेट कॅच लॉंग ऑनला अप्रतिम झेल. आणि धक्का बसेल दुसऱ्या विकेटचं बदन. अमोल 10 मिनिटं जरा स्पीडअप करा प्लीज. येणारा फलंदाज असेल चेतन कुणाल निनाद. लास्ट डिलिव्हरी. आणि हा यस पहिल्या चेंडू आक्रमण पुन्हा हवेमध्ये कावू कॉर्नरला आणि झेल झाले ड्रॉप. जाऊ द्या झेल आहे. दादा चिडवू नका प्लीज, चिडवू नका. नाही तर दगड बिगड मारायचे तुम्ही डोक्यात. एक तर त्याला राग आलाय. जाऊ द्या भरपूर बापाचा पैसा आहे अजून भरपूर जाऊ आहेत का. नो टेन्शन. जरा 6 मध्ये पाहिजे. टोटल स्कोर झाला आहे 12. कशा 3 ओव्हर असते ना रे. 2 ओव्हर झाल्यात. चला तिसरं षटक प्रज्वल ठाकूर. नाही परेश ठाकूर आहे रे. परेश ठाकूर. याला एवढं नाव परेशला पर्या म्हणणार. एक फार वर्षापूर्वी एक पत्रिका आली होती बघा. त्याचं नाव चांगलं होतं मग कौसामध्ये झवऱ्या लिहिलं होतं. त्या आयला काय असं बघा आता पत्रिकेमध्ये झवऱ्या नाव. त्या का गावामध्ये त्याला बोलत असते समजा. पहिले असे बोलायचे बोक्या झवऱ्या. ते पत्रिकेमध्ये लिहिलं कौसामध्ये. काय गरज आहे सांगा मला. लोकांना गैरसमज होतं ना. हो बॅटची आउटसाइड द ॲपस्टम्प. काय चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. वाईटचा इशारा स्वैर मारा. विकेट या स्कॉटमॅन. मला पहिलं वाटलं होतं की लिडिंग एज आहे. करण राहिले बघूया धाव संख्या झाली टोटल 15.
आणि जिंकण्यासाठी पाहिजे 60 डावांची गरज, 59 डाव पाहिजे. जबरदस्त सामन्यामध्ये आता मजा राहिली नाही. परेश ठाकूर चला स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती असेल कारण अजून जवळजवळ 4 मोठे मॅचेस बाकी आहेत. ही क्वार्टर फायनल याच्यानंतर. ओ येस, ग्रेट डिलिव्हरी. आणि हा यस पुन्हा एकदा मिडवे केला जाईल आणि फक्त एक धाव उमलते. संघाची धावसंख्या झाली 17 वर 17 आणि राहिले जिंकण्यासाठी तब्बल 58 धावांची गरज. परेश ठाकूर दमदार प्रदर्शन, ज्यांनी 5 चेंडूमध्ये 5 षटकार. आणि हा यस लॉफ्ट केला चेंडू हवेमध्ये मिड ऑफला आणि फलंदाज बाद होईल. आणि मंगलमूर्ती साखर चला षटक क्रमांक 6 चेंडूमध्ये पाहिजे तब्बल 58 धावांची गरज. अतिशय खराब परफॉर्मन्स, वंगाळ मॅच, फ्लॉप शो. कमीत कमी अर्ध्या धावा तरी करायला पाहिजे. कोण रे बॅट्समन आहे? नाव 12 कुठे गेला? 12 कुठे गेला? तो आगीत लावायला गेला, कुठे गेलाय? नाही असंच एक भिवंडीमध्ये मॅच चालू होती, 40+ चालू होती. तो गेला कुठं, लगवीला गेला माहिती नाही, पण तो बाजूच्याने ऑब्जेक्शन घेतलं. त्याला होता हागणा मुतण्याचा त्रास. म्हणून तुम्हाला असा त्रास आहे तर घरातून आगीत लावून आहे प्लीज. बरोबर की नाही? जास्त त्रास असेल तर जास्त लावा. आणि हा पहिला चेंडू हुक केलाय, 2 धावा मिळतील. बॉल मोठे गेला, येणार नाही. तर नवीन बॉल द्या प्लीज. बाबा तिकडे जास्त मारू नका प्लीज. आणि हा यस पुन्हा एकदा 6 रन. अरे याला कशाला मागे ठेवला होता समजत नाही मला. पण आता असे फटके मारून होणार काय? परीक्षा संपल्यानंतर अभ्यास करून फायदा काय? पुस्तकं चाटायचे रद्दीमध्ये विकायचे आहेत. हा अटॅक पहिल्या चेंडूपासून हवा होता. हे देखो. आणि चांगली फिल्डिंग. येस, दाखवा स्पेलिंगला चांगली फिल्डिंग. राहिले फक्त एनिमीन 3 बॉल. तुमच्या धावा तर तुम्हीच मोदा, मंगलमूर्ती साखरवाले. चला या प्लेस. थल संघाचे कॅप्टन नाकवा वॉटर स्पोर्ट्स थल केतन म्हात्रे, तुम्ही या प्लेस. आणि याच्यातला विनर संघ अर्थातच महावीर कारले, मंगलमूर्ती. राहिले फक्त इनमीन 2 डिलिव्हरी, 2 बॉल्स टू गो. चला धल संघाचा कॅप्टन आणि याच्यातला विनर संघ अर्थातच मंगलमूर्ती साखर. आणि ह्या चेंडू गेला हवेमध्ये जाईल या ठिकाणी लेग स्लिपला. आणि राहिला फक्त इनमीन शेवटचा बॉल. तर परेश ठाकूर या सामन्याचा हिरो म्हटलंय. येस, मॅन ऑफ द मॅच. आणि 1000 रुपयाचं कॅश प्राईज आणि 100 रुपयाचं कॅश प्राईज आहे हुसेन. शेवटचा बॉल, लास्ट डिलिव्हरी. चला पुन्हा स्वीप केला आणि हा सामना संपलाय तब्बल फार मोठ्या फरकाने. आणि समोरच्या संघाचे व्हाईट वॉश, ज्याला मराठीमध्ये धोबी पछाड, या सामन्याचे हिरो या परेश ठाकूर या प्लीज. आणि आपल्या 1000 रुपयाचे कॅश प्राईज. तर विनंती करतो आमचे सन्माननीय कोणी जास्त येत आहे. अरे आयोजक कुठे गेले?